बरेच जण विचारतात की ट्रॅडिशनल मार्केटिंगचं बजेट आणि डिजिटल मार्केटिंगचं बजेट याच्यामध्ये फरक काय. तर याच्यामध्ये फरक असा आहे की एखाद्या होर्डिंगवर जर आपण आपली ॲडव्हर्टाइजमेंट केली, एखाद्या चांगल्या सिटीमध्ये जर आपण होर्डिंग केली, दुसऱ्या कुठल्याही ठाण्यामध्ये असेल, डोंबिवली असेल, तर तिथे पण लाखापर्यंत बजेट जातात. शिवाय तिथला ऑडियन्स फक्त त्या ऑडियन्सलाच ती जाहिरात दिसते. पण डिजिटल मार्केटिंगमध्ये त्याच पैशामध्ये तुम्ही जर लाख रुपयाचंच बजेट ठेवलं तर तुम्ही पूर्ण भारतभर तुमची जाहिरात दाखवू शकता. तर हा डिजिटल मार्केटिंग आणि ट्रॅडिशनल मार्केटिंगच्या बजेटमधला फरक आहे. तुम्ही एखादी होर्डिंग जर एका शहरामध्ये लावता की पर्टिक्युलर त्या एरियापुरतीच मर्यादित असते. जरी ठाणे शहरात लावली तर तुम्ही घोडबंदर एरियामध्ये जर लावली तर तिथलेच येणारी जाणारी पब्लिक आणि तिथे राहणाऱ्या पब्लिकलाच दिसेल. जो माणूस इथे पाचपाखडीला जातो येतो किंवा इकडे राहणारी जी लोक आहेत तर त्यांना ती दिसणारच नाही. आणि ते डोंबिवली मुंबईच्या लोकांना तर काही संबंधच नाही. त्या एरियातून जे प्रवास करतात फक्त त्यांनाच ती मर्यादित दिसते आणि तुमचे एवढे पैसे वाया जातात. तर तेच डिजिटल मार्केटिंगमध्ये जर टाकले तर तुम्ही प्रत्येक तुमच्या टार्गेटेड ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकता.